नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये देविकाचं भांडं फुटण्याची वेळ अगदी जवळ आलेली असते. तर इथे आता सगळेजण बाहेर सोसायटीत उभे असतात. आता पंकजची सगळेजण वाट बघत असतात. पंकज मात्र मस्त ड्रायव्हरचा ड्रेस घालून आता तयार झालेला असतो. डोक्यात ती टोपी घातलेली असते. आजूबाजूचे सोसायटीतले आता सगळे लोक पंकजकडे बघू लागतात. पंकज मात्र आता आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेस आता लोक त्याला हसू लागतात. तेव्हा लगेच देविकाला मात्र सत्याचा खूपच राग येतो. कारण सत्याने पंकजला ड्रायव्हर बनवलेलं असतं ना. त्यावर लगेच आता बबड्या आपल्या हातांनी असा चेहरा लपवत असतानाच सत्या म्हणू लागतो, ए बबड्या, अरे चेहरा कशाला लपवतोय? अरे आता चेहरा लपवायची गरज नाही बबड्या. अरे आधी जी काही कांड करून ठेवली ना ती खूप मोठमोठी होती. त्यामुळे तेव्हा गरज होती चेहरा लपवायची. आता तर तू काम करतोय ना, त्यामुळे चेहरा लपवू नको, रिलॅक्स हो आणि आता मस्त टॅक्सी चालव. पण हे बघ बबड्या, मी जे काही नियम सांगतोय ना ते नीट लक्षात ठेवायचे. जर काही चूकभूल केली ना तर या सत्याची गाठ आहे, मग लक्षात ठेव. त्यावर लगेच पंकज लागतो, ठीक आहे. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, ऐक, आता नीट लक्ष देऊन कान उघडे ठेवून ऐक. गाडीला स्क्रॅच पडता कामा नये, नाहीतर मग तुझं काही खरं नाही आहे. आणि हो, जो कोणी कस्टमर येईल त्याला हॅलो सर, नमस्कार, तुमचं स्वागत आहे असं म्हणायचं आणि त्यांच्याशी नम्रपणेच वागायचं, चालेल? तेव्हा पंकज मान डुलावून हो म्हणू लागतो. त्यावर लगेच आता सगळेजण मात्र पंकजला हसत असतात. तेव्हा सत्य म्हणू लागतो, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, दिवसभर कस्टमरची ऑर्डर म्हणजे फोन मला येईल, मग मी तुला कळवेल आणि मग माझ्या ऑर्डर तू फॉलो करायच्या, चालेल ना? त्यावर पंकज हो म्हणू लागतो. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, आणि अजून एक, सिग्नलला गाडी थांबवायची, सिग्नल तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर मग तुझी खैर नाही. आणि हो, कस्टमर येईपर्यंत गाडीच्या बाहेर उभी राहून वाट बघायची, नाहीतर बसशील गाडीत आणि AC चालू करून निवांत झोपशील, तसं चालणार नाही आहे. आणि हो, AC फक्त कस्टमर आल्यानंतरच चालू होईल, तसा AC चालू करायचा नाही आहे बबड्या. नीट नियम लक्षात ठेव, नाहीतर सत्यागिरी तुला चांगलीच माहिती. त्यावर लगेच आता पंकज मनाशीच म्हणू लागतो, कुठे मी अलिशान गाड्यामध्ये फिरण्याची स्वप्न बघितली होती आणि आता तर मी या सत्याच्या गाडीचा ड्रायव्हर झालो आहे. काय होऊन बसलं हे सगळं, असे आता तो मनाशीच म्हणत असतो. त्याच वेळेस आता सत्या पटकन आपल्या खिशातनं चावी काढतो आणि पंकजच्या हातात टेकवतो. तर बबड्या, आणि कर चालू, कर पटकन गाडी चालू आणि कर की कामाला सुरुवात. अरे आजचा पहिला दिवस आहे तुझा, बेस्ट ऑफ लक का, तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. त्यावर लगेच आता निरुपा म्हणू लागते, सत्या, अरे पटकन आवर की, किती टाईमपास चाललाय, कामाला उशीर होतोय, आपण मालक आहोत की नाही, मग ड्रायव्हरला लगेच कामाला लाव. आता पंकजला तर धक्काच बसतो, कारण मम्मा मला कामाला लावते आणि ते पण ड्रायव्हर. कुठे मी बिझनेसमॅन होतो आणि कुठे मी ड्रायव्हर झालो आहे, हे सगळं काय होऊन बसलं आहे, असे म्हणतच आता लगेच सत्य म्हणू लागतो, चला चला, ऑर्डर फॉलो करा, चला पटकन गाडी चालू करा. पंकज आता वाकडं तिकडं तोंड करत गाडीत बसतो आणि गाडी घेऊन आता तिकडनं निघालेलं असतो. देविकाला मात्र खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेस सगळेजण आता इकडे घरी येतात. तर आता मीरा आणि रिया दोघीजणी आता विचार करत बसलेले असतात. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, यार आपल्याला चावी सापडली, पण त्याचं कुलूप कुठं असेल, आपल्याला ना हेच कळत नाही आहे, आता कसं शोधायचं ते. त्यावर मीरा म्हणू लागते, हो ना रिया, मलाही काही कळत नाही आहे गं, नेमकं ही चावी कशाची असेल गं. आपलं कसं झालं आहे माहिती आहे रिया, म्हणजे ना आपल्याकडे उत्तर मिळालं आहे, पण प्रश्न काय तेच माहिती नाही. आता आपल्याला तो प्रश्न शोधावा लागेल. त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, हो, आपल्याला तो प्रश्न शोधावाच लागेल मीरा वहिनी. तेवढ्यात हॉलमध्ये देविका येते. देविका जरा आता टेन्शनमध्ये असते, कारण तिच्या बाबांचं तिला टेन्शन आलेलं असतं ना. माझा बाबा येणार म्हणजे नेमकं कोण येणार आणि हे सगळं कोण करतंय, याचे विचार आता तिच्या डोक्यात धुमाकूळ घालत असतात. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, अगं आपल्या चावीचं जे काही उत्तर प्रश्न आहे ना ते आपण नंतर शोधूया, आधी जरा हिचं थोडंसं टेन्शन वाढूया की. बघ कशी टेन्शनमध्ये विचार करते, थांब थांब जरा मजा घेऊया तिची. त्याच वेळेस आता रिया लगेच देविकाला आवाज देते, देविका, अगं काय झालं, कशाचं टेन्शन आलं आहे, की इकडे, अगं आमच्याशी गप्पा मार जरा, जरा बरं वाटेल तुला.
आता देविका पटकन लगेच त्या दोघींजवळ येऊन तिथे खुर्चीवरती बसते आणि म्हणू लागते, काय ग रिया, अगं कशासाठी बोलावलं? त्यावर लगेच रिया म्हणू लागते, देविका यार आता तुला किती आनंद झाला असेल ना, तू किती खुश असशील, कारण तुझे बाबा एवढ्या दिवसांनी तुला भेटायला येणार आहे, हो की नाही? आता देविका मात्र लगेच तोंड पाडून त्या दोघींकडे बघत असते. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, हो देविका, अगं किती दिवसांनी तुझे बाबा तुझ्याकडे येत आहेत, त्यांना जे काही आवडतं ना ते मला सांग, मी ते समजा काही बनवे ना. त्याच वेळेस आता निरूपा येते. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, मॉम तुम्ही आलात? हे बघा आम्ही देविकांच्या बाबांबद्दलच बोलत होतो, मीराबाईंनी त्यांच्या आवडीचं सगळं काही बनवणार आहे. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, बनवावंच लागेल, कारण एवढे मोठे पाहुणे आपल्याकडे येणार आहे ना, आणि आता होळी आहे, रंगपंचमी आहे, आपण मस्त पुरणपोळी बनवूया. आणि देविका अजून जे काही आवडत असेल ना तुझ्या बाबांना ते सगळं काही सांगून टाक, आणि मग आपण तेच समजा काही बनवूया. देविका मात्र टेन्शनमध्ये असते. त्याच वेळेस सत्य येतो, ए बबडे, अगं सांग की, सांगून टाक, जे जे काही असेल ना ते सांगून टाक, आम्ही समजा काही बनवू. आणि देविकाचे बाबा येणारे म्हणजे जरा धूमधडाक्यात काहीतरी व्हायलाच पाहिजे की नाही निरूपा? तेव्हा निरूपा म्हणू लागते, अगदी बरोबर सत्या. आता सत्या पटकन धूमकेतूजवळ जाऊन बसतो आणि देविकाला म्हणू लागतो, देविका अजून नाही म्हणजे काय काय घेऊन येणार आहे तुझे बाबा? तुझं त्यांच्याशी काही बोलणं झालं का? किती दिवस थांबणार आहे आपल्याकडे? नाही म्हणजे मग तशी तयारी करायला आपल्याला सांग की. देविका मात्र एक नाही दोन नाही गप्प असते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, म्हणजे कसं आहे ना देविका, आता तुझे बाबा एवढं लांबनं येणार, त्यांच्या खूप सारे बॅग असतील ना, मग एक काम करूया, मी एक गाडी घेईल आणि आपला ड्रायव्हर एक गाडी घेईल, आम्ही दोघे बी त्यांना पिकअप करण्यासाठी जाऊ. एका गाडीत बॅगा असतील आणि एका गाडीत बाबा, हो की नाही निरूपा? तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो चालेल चालेल. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, म्हणजे कसं आहे निरूपा, हाताईचे बाबा एवढे श्रीमंत आहे, एवढ्या लांबनं कितीतरी दिवसांनी आपल्याकडे येणार आहे म्हटल्यानंतर आपल्यासाठी खूप भारी भारी गिफ्ट घेऊन येतील की, मग ते चांगल्या गाडीत आपल्याच आणूया की, हो की नाही? त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, अगदी बरोबर सत्यदादा, खूप भारी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट असणार आहे आपल्यासाठी, कारण मला माहिती आहे ना माझा डॅडा मला खूप काय देतो, पण तरी त्याला ते कमीच वाटतं, त्यामुळे देविकाचे बाबाही आपल्यासाठी खूप छान छान गिफ्ट्स आणणार, हो की नाही मॉम? त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, अगदी बरोबर रिया, अगं तुझ्या डॅडींनी तुला कितीतरी वेळा काय काय दिलंय, अगं 50 तोळे सोनं दिलंय तुला, तसंच आता देविकाचे बाबाही नक्कीच काहीतरी आणतील. आता मात्र देविकाला तर खूपच टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, बबडे अगं काय झालंय तुला, तुझा चेहरा असा पडलाय का, त्याच्यावरचे एवढे रंग का उडालेत? तेव्हा देविका हसतच म्हणू लागते, कुठे काय, काहीच नाही. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, काळजी करू नको बबडे, अगं एकदा का तुझे बाबा इथे पोचले ना की सगळे रंग तुझ्या चेहऱ्यावरती आपोआप येतील आणि मग ते आजूबाजूलाही दिसतील बरं का तुला. त्याच वेळेस आता लगेच देविका मनाशीच म्हणू लागते, मला तर वाटतंय ही चिठ्ठी ना या सत्यानेच पाठवली असणार आहे आणि माझ्या बाबाला इकडे बोलवण्याचा डावही या सत्याचाच दिसतोय, पण मी काय करू, कसं थांबवू आता या सत्याला, आणि काय करू ना काहीच कळत नाही. त्याच वेळेस सत्या या भामट्या बबडीकडे बघतच मनाशीच म्हणू लागतो, बबडे आता तुझी भांडं फोडण्याची वेळ झाली, आता बघ एक दिवसाने तुझा बाप इकडे येणार आणि मग या होळीच्या दिवशी तुझं हे भांडं सत्या फोडणार, काय करायचं ते करून घे, असे म्हणत सत्या मनोमनी हसू लागतो. तर त्यानंतर इथे आता दुपारची वेळ झालेली असते. आता तरी मीरा आणि रियाच्या डोक्यातनं काही ते चावीचं खूळ गेलेलं नसतं. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी आता काय करायचं आहे, अगं काहीतरी आपल्याला हालचाल करावी लागेल की नाही, नाहीतर मग ही चावी मिळून पण काय उपयोग, चावी तर मिळाली पण कुलूप कुठे? त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, रिया काळजी करू नको, घरात जेवढे काही कुलपं असतील ना तेवढे आपण ट्राय करून बघूया, म्हणजे कसं नेमकं कुठल्या कुलपाची चावी हे आपल्याला कळेल. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, सॉलिड मीरा वहिनी, पण सुरुवात कुठनं करायची? त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, आपण सासूबाईंच्या रूमपासून सुरुवात करूया, म्हणजे तिकडेच कदाचित काही असेल. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, चालेल, पण मीरा वहिनी हे जरा अवघड काम आहे, चल पटकन, असे म्हणत दोघीही आता निरूपाच्या रूममध्ये घुसलेले असतात. त्याच वेळेस आता इकडे पंकज मात्र उन्हात उभा असतो. आता त्याला खूपच उन्हाचे चटके बसत असतात. तो अशी तोंडावरती टोपी आडवी धरत आता ऊन अडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मनाशीच म्हणू लागतो, अरे यार किती वेळ झाला आहे, एकही कस्टमर येत नाही,
किती वेळ असं त्यांची वाट बघत उभी राहायचं? नाही नाही नाही, इथे उन्हाने पार मी मेलोय, मला पार चटके बसतायत. मी ना एक काम करतो, गाडीत जाऊन बसतो आणि मस्त AC लावतो. पण नाही, नको. त्या सत्याने ताकीद देऊन ठेवली, कस्टमर आल्याशिवाय AC लावायचा नाही, गाडीत झोपायचं नाही. त्या सत्याला जर कळलं तर? नाही, नको, तो माझी वाट लावून टाकेल. तो सत्या कसा आहे माहिती आहे ना, त्याची सत्यागिरी खूप डेंजर असते. मग किती वेळ अशी वाट बघायची? अजून कसे कस्टमर येत नाही? इथे रस्त्याने एवढे लोक चाललेत, पण एकालाही गाडीत बसायचं नाही आहे का? किती वेळची गाडी इथे उभी राहून वाट बघतोय मी. मी काय करू आता? नाही नाही नाही, आता ना पाणी डोक्यावरनं गेलं. आता मला हे उन्हाचे चटके सहन होत नाही. आता बाद झालं. आता मी गाडीत जातो, मस्त आरामात झोपतो आणि AC लावतो. त्या सत्याला कुठे कळणार आहे? तो थोडी माझ्याकडे येणार आहे. असे म्हणत आता लगेच पंकज पटकन गाडीत जाऊन बसतो. आता पंकजने AC सुरू केलेलं असतं आणि मस्त आता सीटावरती डोकं टेकून असं पंकजने झोपायला सुरुवात केलेली असते. तर त्यानंतर इकडे मीरा आणि रिया आता गुपचूप चोर पावलांनी निरूपाच्या रूममध्ये घुसलेले असतात. आजूबाजूला बघू लागतात. तर कपाटावरती एक मोठी पेटी ठेवलेली असते, तिला एक कुलूप असतं. त्यावर लगेच आता मीरा लागते, रिया, कदाचित ही चावी या कुलपाचीच असेल, आपण बघूया. मीरा पटकन एक लाकडी स्टूल असतो बाजूला, तो घेते आणि त्यावरती उभी राहते. आणि आता मीराने इथे एक हातात कापडही पुसण्यासाठी घेतलेलं असतं. जर कोणी आलं तर ॲक्टिंग करायला नको का? त्यावर लगेच आता रियाही एक झाडू घेऊन येते. आता जणू काही रिया झाडून घेते अशी ॲक्शन चालू असते. त्याच वेळेस आता मीरा पटकन ती चावी त्या कुलपाला लावून बघणार. तेच आता रूममध्ये निरूपा आलेली असते. तुम्ही दोघी इथे काय करताय? काय चालू आहे तुम्हा दोघांचं? त्यावर लगेच आत्ता रिया म्हणू लागते, मॉम, अहो खूप धूळ झाली ना, म्हणून आम्ही साफसफाई करत होतो, म्हणून आलो होतो इकडे. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, हो, देविकाचे बाबा येणार आहेत ना, सगळं काही स्वच्छ झालं पाहिजे, मस्त स्वच्छ करा आणि चांगलं काम करा, मी आलेच. असे म्हणत निरूपा तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, थोडक्यात वाचलो हा, चल आवर पटापट, जे काय करायचंय ना ते पटकन कर ग बाई. असे म्हणताच मीरा आता पुन्हा ती चावी त्या कुलपाला लावून बघू लागते. त्याच वेळेस आता मात्र सुधाकर भाऊ आलेले असतात. आता रूमचा दरवाजा उघडताच सुधाकर भाऊ आतमध्ये येतात. मीरा, रिया, काय चालू आहे तुम्हा दोघींचं? त्याच वेळेस आता मीरा पुन्हा त्या कापडात चावी लपवते आणि जणू ती पेटी झटकते आणि ते कपाट पुसत असते असं दाखवू लागते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, मीरा, मी काय विचारतोय, काय चालू आहे? त्यावर लगेच रिया म्हणू लागते, बाबा, आम्ही फर्निचर साफ करतोय, देविकाचे बाबा येणार आहेत ना, म्हणून मग आई म्हणाल्या की घर कसं स्वच्छ असलं पाहिजे, म्हणून आलो होतो आम्ही. त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ लागतात, अगदी भारी काम हा, मस्त चालू आहे तुम्हा दोघींचं काम. आणि रिया, आज चक्क तू मीरा वहिनीला मदत करते? त्यावर रिया म्हणू लागते, हो बाबा, म्हणजे कसं आहे ना, आज मला सुट्टी होती ना, मग घरात पडून राहण्यापेक्षा मीरा वहिनीला जरा मदत केलेली बरी, म्हणून तिला मदत करते. त्यावर लगेच सुधाकर भाऊ लागतात, अगदी छान हा, तुझे हे विचार मात्र मला खूप आवडतात, कर कर, मीराला मदत कर, पण स्वतःची काळजी घ्या. हे बघा, इकडे धूळ खूप आहे, धुळीने त्रास होतो, त्यामुळे नीट व्यवस्थित काम करा. आता लगेच रिया खोकला आल्याचं नाटक करते, जणू काही खूपच धूळ इकडे असं दाखवू लागते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ तिकडनं निघून जातात. तेव्हा रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, आता पटकन करा, जे काय करायचे ते लवकर करा आणि चल. आता मीरा पुन्हा ती चावी काढते आणि त्या कुलपाला लावून बघू लागते, पण ती चावी तर त्या कुलपाची नसते. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, रिया, याचा काहीच उपयोग नाही आहे गं, हे कुलूप नाही आहे याचं, थांब, आपण इकडे बाजूला ड्रावरला जे कुलूप आहे ना त्याकडे बघूया. आता तिकडेही चावी लावून बघितलेली असते, पण तरी काही उपयोग नाही, कारण तिथेही ती चावी लागत नाही. मग आता दोघींपुढे मोठा प्रश्न पडलेला असतो, नेमकं या चावीचं कुलूप असेल तरी कुठे आणि ते शोधायचं कसं, असे डोक्यात विचार चालू असतानाच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, आता काय करायचं? तेव्हा मीरा आता समोर ती चावी धरते. रिया, आपल्याला जर या कुलपापर्यंत पोचायचं असेल ना, तर आपल्याला सत्यागिरी वापरावीच लागेल, असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे बाबा आणि आजी स्वतःच आपल्याला या कुलपापर्यंत घेऊन जातील, असं आता मीराने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता पंकज मस्त AC लावून गाडीत झोपलेलं असतो. तेवढ्यात लगेच आता सत्याची गाडी तिथे येते. आता मात्र या पुसक्याला असं गाढ झोपलेलं बघून सत्या मात्र भडकतो. सत्या पटकन गाडीजवळ येतो आणि आता लगेच दरवाजाला अशी थाप मारू लागतो. त्याच वेळेस पंकज लागतो, हे काय, कशाला डिस्टर्ब करतोय? त्याच वेळेस समोर सत्याला बघताच पंकज मात्र घाबरतो. तेव्हा सत्य मला लागतो, हे पुसक्या, बाहेर निघ,
लवकर बाहेर निघ. आता पंकज पटकन गाडीतनं उतरतो. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, अजून तुझी गाडी हल्ली नाही? सकाळपासून इकडे झोपा घेतो. तुला मी काय सांगितलं होतं? झोपा घ्यायच्या नाही, कस्टमरची वाट बघायची. त्यावर पंकज म्हणू लागतो, मी वाटच बघत होतो, किती वेळचं उन्हात उभं होतो, पण एकही कस्टमर येत नाही, त्याला मी काय करू? त्यावर लगेच आता तेवढ्यात सत्याचे मित्र तिकडे येतात. सत्य दादा, अरे कशी चालू आहे गाडी? एकदम व्यवस्थित ना? त्यावर सत्य म्हणू लागतो, पक्या, अरे गाडी तर एक नंबर व्यवस्थित आहे रे, पण गाडीचा ड्रायव्हरच चांगला नाही, त्याच्यात फॉल्ट आहे. आता पंकज लगेच रागाने सत्याकडे बघतो. त्यावर लगेच आता सत्याचे मित्र म्हणू लागतात, काळजी करू नको, ड्रायव्हरही हळूहळू शिकेल सत्य दादा. आणि पंकज दादा, तुला बिझनेस जमत नाही आहे का? अरे अजून एकही कस्टमर आलं नाही का? तेव्हा सत्य मला लागतो, हो ना पक्या, अरे सकाळपासून गाडी इकडेच उभी, मी 2-3 भाडी मारून आलो आणि याची गाडी अजून हल्ली पण नाही. याला कसं एकही कस्टमर भेटलं नाही ना, तेच कळत नाही. त्यावर लगेच आता सत्याचा दुसरा मित्र म्हणू लागतो, पंकज, अरे बिझनेस जर करायचा असेल ना, चिकोटी, मन शांत आणि दुसऱ्यांशी प्रेमळपणे वागावं लागतं. बिझनेस अगदी छान चालतो. तेव्हा लगेच पंकज मनाशीच म्हणू लागतो, याला बिझनेसचा बी तरी माहिती आहे का? आणि हा मला बिझनेस कसा करायचा ते शिकवणार का? त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो, पक्या, तुम्ही दोघेजण एक काम करा बरं, जे काही आता कस्टमर येतील ना, ते या पंकजला द्या, म्हणजे जरा याची गाडी हलेल, जरा थोडंसं काम तरी होईल. त्याच वेळेस आता लगेच सत्याचे मित्र म्हणू लागतात, पंकज, अरे कस्टमर आल्यानंतर ना तू मस्त असं ना त्यांच्याशी छान बोल, म्हणजे मी किती शिकलेलो आहे, माझ्याकडे किती डिग्री आहेत हे त्यांना समजावून सांग, बघ आपोआप तुझ्याकडे येतील ते. नाहीतर दुसरा मित्र लगेच म्हणू लागतो, नाहीतर पंकज तू एक काम कर, असा मस्त गॉगल लाव, शायनिंगमध्ये असा उभी राहा, थोडी इंग्लिश फाडफाड बोल, बघ कस्टमर तुझ्याकडे आपोआप येतील. त्यावर लगेच आत्ता तेवढ्यात एक कस्टमर येतो आणि मला लागतो, मला ना मार्केटपर्यंत जायचे, चालेल ना, पोच कराल ना? त्यावर लगेच सत्य मला लागतो, हो हो साहेब, नक्कीच, हे काय गाडी उभी, बसा तुम्ही गाडीत. त्याच वेळेस आता पंकज मुद्दाहून खूपच इंग्लिश मारू लागतो, ओ सर, या तुमचं स्वागत आहे. आता खूप फाड इंग्लिश मारायला इथे पंकजने सुरुवात केलेली असते. आता मात्र ते कस्टमर पंकजकडेच बघू लागतं. सत्या तर डोक्याला हातच लावतो, एवढी इंग्लिश बोलायची काय गरज आहे इकडे? त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतं, साहेब बसा की. त्यावर लगेच आता ते कस्टमर म्हणू लागतात, याच्या गाडीत? नाही, नको, हा तर जरा डोक्यावर पडलेला वाटतोय, नाही नको, मी नाही बसणार. त्यावर सत्य म्हणू लागतो, साहेब अहो नाही, तो अगदी व्यवस्थित नेईल तुम्हाला, बसा तुम्ही. त्यावर लगेच ते आता कस्टमर म्हणू लागतात, नाही, मी तुमच्या गाडीत बसतो, मला नाही बसायचं त्याच्या गाडीत. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे, फुसक्या, एवढी फाडफाड इंग्लिश बोलायची काय गरज होती रे? त्यावर लगेच सत्याचे मित्र आता पंकजला हसू लागतात. तेव्हा पंकज लागतो, सॉरी सर, मला मराठी येते, मी आता इंग्लिश नाही बोलणार, बसा ना, प्लीज बसा ना. त्यावर लगेच ते सर म्हणू लागतं, जमणार नाही, मी यांच्या गाडीत जातो. आता लगेच सत्या म्हणू लागतो, बरोबर साहेब, चला मी घेतो तुम्हाला. आता सत्या त्या कस्टमरला घेऊन निघालेला असतो. तेव्हा सत्या आता पक्याला आणि जिगऱ्याला सांगून जातोय, आता जे काही कस्टमर येतील ना ते या पंकजला द्या, म्हणजे याची गाडी आलेली असे म्हणत सत्या आता ते भाडं घेऊन निघालेलं असतो. त्याच वेळेस आता सत्याकडे रागाने बघतच पंकज म्हणू लागतो, एक दिवस तुझ्या गाडीत कोणी कस्टमर बसणार नाही अशी काहीतरी व्यवस्था करेल. सत्या बघच मी काय करणार आहे. त्याच वेळेस आता इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. आता दिवस मावळला म्हटल्यानंतर आजी दिवा लावायला देवाऱ्यात आलेले असतात. त्याच वेळेस आता इथे सत्यागिरीचा वापर करून आता रवी, रिया आणि मीरा दोघी आता इथे आजींची वाट बघत असतात. आजी मात्र देवाऱ्यात दिवा ठेवण्यासाठी येतात. त्याच वेळेस आता देवाऱ्यात जी चिठ्ठी असते ना ती आजींना दिसू लागते. आजी पटकन ती चिठ्ठी उचलतात आणि लगेच सुधाकर भाऊंना आवाज देऊ लागतात, सुधा, अरे इकडे ये की. आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, काय ग आहे, काय आहे? आता सुधाकर भाऊ ती चिठ्ठी वाचतात. त्याच वेळेस हळूच डोकावून रिया आणि मीरा दोघी बघत असतात. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात, मला सत्यजितच्या जन्माचं सत्य माहिती आहे, ती चावी ते सत्य लवकरात लवकर समोर आणणार आहे हे आम्हाला कळलं आहे, असं त्या चिठ्ठीत आता लिहिलेला मजकूर सुधाकर भाऊंनी वाचलेला असतो. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, सुधा, अरे आता काय करायचं? तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, आहे आपल्याला काय बी करायचं नाही, ज्याला या चावीबद्दल कळलं आहे ना तोच आता काय करायचं ते करून घेईल, असे म्हणत सुधाकर भाऊ ती चिठ्ठी फाडून टाकतात.
त्याच वेळेस आता मीरा आणि रियाला धक्काच असतो, कारण त्यांना वाटलं होतं की बाबा आणि आजी घाबरून त्या चावीच्या कुलपापर्यंत पोचतील, पण तसं तर काही घडलंच नाही. दोघी तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आजी आणि सुधाकर भाऊ हळूच पाठीमागे वळून बघतात. मीरा आणि रिया तिकडनं गेलेले असतात. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात, आहे बरं झालं त्यांचं बोलणं आधीच तू ऐकलं होतं, नाहीतर मग आज आपलं काही खरं नव्हतं. त्यावर आजी म्हणू लागते, सुधा, अरे पण मीराला हे सगळं करायची काय गरज आहे? का ती सत्यजितच्या जन्माचं सत्य शोधाय मागे लागली? मला ना हेच कळत नाही. जे काही चालू आहे ते अगदी चांगलं चालू आहे ना, मग का हे सत्य उकरून आणखीन स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घ्यायचा? त्यावर सुधाकर भाऊ लागतात, हो ना आहे, मलाही तेच कळेनासं झालंय गं. कारण जे आपण दडून ठेवले ना ते बाहेर जर निघलं तर सगळं काही विस्कटून जाईल गं. त्यावर आजी म्हणू लागते, हो, भूतकाळ उकरून आजपर्यंत कुणाचंही भलं झालेलं नाही हे मीराला का कळत नाही? आणि हा जर सत्यजितच्या जन्माचा भूतकाळ उकरून काढला ना तर सगळं कुटुंब अस्ताव्यस्त होईल आणि कष्ट आणि दुःख दुसरं काहीच भेटणार नाही रे. त्यासाठी आपल्याला मीराला कधीही या सत्यापर्यंत पोचू द्यायचंच नाही आहे सुद्धा, असं आता आजी आणि सुधाकर भाऊंनी ठरवलेलं असतं. तर संध्याकाळची वेळ झालेली असते. सगळेजण हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात. त्याच वेळेस सत्य आणि पंकज आता दिवसभराची भाडी मारून घरी आलेले असतात. आता घरी येताच पंकज पटकन सोफ्याच्या खुर्चीवरती बसतो. आई ग मम्मा, मी खूप थकलोय ग मम्मा, काय करू काय नाही असं झाले. आता पंकजकडे सत्य बघू लागतो. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, मीरा जा पटकन त्याला एक कप चहा आण बरं. तेव्हा लगेच आता मीरा निघालेली असतानाच पंकज लागतो, नाही मम्मा नको, चहा नको, अगं माझ्यासाठी ना मस्त लिंबू सरबत सांग, जा पटकन. त्यावर लगेच आता निरुपा म्हणू लागते, मीरा चहा नको, लिंबू सरबत आण, पण पंकजसाठी नाही, फक्त सत्यासाठी, कारण तो दिवसभर भाडी मारून थकला असेल ना. आता पंकजला धक्काच बसतो. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, चालेल. आता मीरा आतमध्ये जाते. त्याच वेळेस पंकज लागतो, मम्मा अगं असं काय करतेस तू, मी पण भाडी मारली ना, मी पण किती थकलोय. त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते, हो आपल्याला होळीची काय काय तयारी करायची. निरुपा या बबड्याकडे लक्ष देत नाही. आता बबड्या बेबीजवळ जातो, बेबी अगं मी खूप थकलोय. देविकाई आता रियाशी गप्पा मारत असते, या बबड्याकडे काही लक्ष देत नाही. त्याच वेळेस आता पंकज रूममध्ये निघालेला असतो. तेव्हा सत्या पटकन त्याची कॉलर पकडतो, बबड्या अरे कुठे चाललाय, अरे थांब की, दिवसभर तू खूप थकलाय ना, खूप कामं केली की नाही. तेव्हा पंकज म्हणू लागतो, हो 16 भाडी मारली मी. एवढी कुठे भाडी असतात का, एवढं काम, किती दमलोय मी, माझं अंग खूप दुखतंय. त्यावर सत्या म्हणू लागतो, बबड्या अरे मग एवढी भाडी मारली, मग पैसेही जमा झाले असतील की, चल पटकन पैसे काढ. आता पंकज लगेच आपल्या पॉकेटमधनं ते पैसे काढतो आणि मोजू लागतो. त्याच वेळेस सत्या त्याच्या हातनं ते पैसे हिसकावतो आणि म्हणू लागतो, बबड्या माझे पैसे आहेत ते. तेव्हा पंकज लागतो, अरे पण थोडे तरी दे की मला खर्चायला. त्यावर सत्य म्हणू लागतो, आधी तू खूप खर्चलेत बबड्या, खूप पैसे उडवलेत माझे, त्यामुळे आता तुला एक ढब्बूसुद्धा भेटणार नाही. जेव्हा कधी तुला गरज वाटेल तेव्हा माझ्याकडनं थोडेसे मागून घेत जा. त्याच वेळेस पंकज मनाशीच म्हणू लागतो, त्याची मला गरजच पडणार नाही आहे, कारण तशी व्यवस्था मी आधीच करून ठेवली, मी आधीच काही पैसे बाजूला लपवलेत. त्याच वेळेस आता पंकज आपल्या रूममध्ये निघालेलं असतं. तेव्हा सत्या पुन्हा त्याचे कॉलर पकडतो आणि ए बबड्या कुठे चालला, थांब अजून, असे म्हणत आता पंकजच्या खिशात हात घालून सत्य त्याचा मोबाईल बाहेर काढतो. तेव्हा पंकज लागतो, ए काय करतोय तू, कशाला घेतलाय माझा मोबाईल, दे पटकन. आता मोबाईलच्या पाठीमागनं जे कवर असतं ना ते सत्या पटकन बाहेर काढतो. त्यात 500च्या 4-5 नोटा लपवलेल्या असतात. सत्या पटकन त्या नोटा आपल्या खिशात घालतो. सगळेजण या बिंडोक पंकजकडे रागाने बघू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, सत्याने आता होळीच्या कार्यक्रमात मोठा डाव आखलेला असतो. तेव्हा लगेच सत्या आता रवी, रिया आणि मीराला सांगू लागतो, हे बघा उद्याच्या होळीच्या कार्यक्रमात आपल्याला बिर्याणीची ऑर्डर द्यायची आणि ऑर्डर घेऊन कोण येणार माहिती, कोंबडी शपथवाला, कोंबडी अंकल. आता इथे सत्याने बिर्याणीची ऑर्डर या सुलतानला दिलेली असते. तर होळीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. सगळेजण असे रंगात न्हावून गेलेले असतात, डान्स करत असतात, गाणी गात असतात, मस्त एकमेकांना रंग लावत असतात. त्याच वेळेस आता मात्र बिर्याणीची ऑर्डर घेऊन हा सुलतान इकडे पोचलेला असतो. आता सुलतानला अशा अवस्थेत बघताच देविकाला धक्काच असतो. आता या देविकाची लवकरच कशी वाट लागणार आणि त्यानंतर निरुपा मात्र या देविकाचे काय हाल करणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.